मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा झाली आहे। कल्याणमधली घटना ही गंभीर आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय आणि विकृतांना कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। आरोपीला अटक झाली आणि हा खटला तर जलदगती न्यायालयामध्ये चालवा, आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा। पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेले आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता या कल्याणच्या प्रकरणामध्ये लक्ष घातलेले आहे आणि त्यांनी पोलिसांबरोबर चर्चा केलेली आहे। पोलीस आयुक्तांबरोबर फोनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली आहे। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यावर लक्ष ठेवून थेट जाऊया आपण ओमकडे। ओम, कल्याणमधली घटना ही निश्चितच अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक होती आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातले, पोलीस आयुक्तांबरोबर फोनवरून चर्चा केल्याचं कळतंय। काय नेमके आदेश दिलेत? अगदीच अनुपमा, खरं तर कल्याणमध्ये घडलेली घटना निश्चितच खूप दुर्दैवी म्हणावी लागेल। या सगळ्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे आणि त्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जे आहेत त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात चर्चा केली आहे। या घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडून घेतली। त्यासोबतच आरोपींना अटक झाली आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, त्यासोबतच त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारच्या कारवाई जी आहे ती आता सुरू झाली आहे। आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा अशा प्रकारचे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी दिले। त्यामुळे बदलापूर नंतर आता अशा प्रकारची घटना घडल्यानंतर आता शासनाकडनं कठोरात कठोर शिक्षा देण्याची कारवाई सुरू झाली आहे। त्यामुळे ते नेमकं काय घडतंय, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आणखी काय काय कारवाई होते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। ठीक, धन्यवाद ओम दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।